नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचंय क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स बघायचंय. काय बघायचंय? क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. त्या क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स मध्ये आपण काल बघितलाय सेकंड डिव्हिजनचं नाव आहे ब्रायोफायटा. काय नाव आहे? ब्रायोफायटा. आजचा जो काही डिव्हिजन आहे, आजचा डिव्हिजन थर्ड आहे आणि आजच्या थर्ड डिव्हिजन मधून आपण चर्चा करणार आहोत. त्या डिव्हिजनचं नाव आहे पेट्रिडोफायटा. काय नाव आहे? पेट्रिडोफायटा. आता या पेट्रिडोफायटाच्या बद्दल आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. मग बघा, it is a plant well developed root stem and leaves. जर आपण याच्यामध्ये बघितलं त्या पेट्रिडोफायटामध्ये काय घडतं तर इट इज अ प्लांट वेल डेव्हलप. याच्यातले जे प्लांट आहेत तर त्या प्लांट कशा असतात तर त्या ठिकाणी वेल डेव्हलप आहेत. त्याचबरोबर याचे वेल डेव्हलप कसे आहेत तर रूट्स ना वेल डेव्हलप आहेत, स्टेम ना आहे आणि त्याच ठिकाणी कशा नाही तर लीव्स ना सुद्धा वेल डेव्हलप आहे. मग आता आपल्याला करायचं काय? दुसरा पॉईंट आहे सांगितलं कंडक्शन ऑफ फूड and water separate tissues. Conduction of food, water separate tissues. आता जे काही कंडक्शन आहे तर ते कंडक्शन कसं होईल तर त्या ठिकाणी फूडचं आणि वाटरचं कंडक्शन होणार आहे आणि परंतु हे कंडक्शन होत असताना याला सेपरेट टिश्यूज आहेत. काय आहे? सेपरेट टिश्यूज आहेत. जसं की आपण बघितलंय की टिश्यूच्या नंतर सेल असते. मग तशा त्या ठिकाणी टिश्यूज वाईज वाटर आणि जे काही फूड आहे तर त्या ठिकाणी सेपरेटली प्रत्येक पार्ट्स पर्यंत त्या ठिकाणी काय केलं जाईल सेंड केलं जाईल. मग त्या ठिकाणी रूट असेल, मग लीव्ज असेल, मग स्टेम असेल, या पार्ट पर्यंत त्या ठिकाणी जे काही फूड आहे ते काय होणार आहे पाठवलं जाणार आहे. नंतर आहे डू नॉट बेअर फ्लावर अँड फ्रुट्स. मग याच्यामध्ये जे काही फ्लावर आहेत तर याच्यामध्ये जे फ्लावर कसे आहेत तर त्या ठिकाणी डू नॉट बेअर फ्लावर आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी फ्रूट सुद्धा कसे आहेत तर डू नॉट बेअर फ्लावर अँड फ्रूट आपल्या याच्यामध्ये ह्या पेट्रिडोफायटा डिव्हिजन मध्ये आपल्याला बघायला मिळतात. नंतर आहे दे रिप्रोड्यूस बाय स्पोर अँड बॅक पोस्टीरियर सरफेस ऑफ लीव्स. आता या पॉइंट मध्ये नेमकं सांगितलं काय तर बघा दे रिप्रोड्यूस बाय स्पोर. मग ही जी काही प्लांट आहे ही प्लांट कशी होते तर त्या ठिकाणी रिप्रोड्यूस होते. कशा थ्रू होते तर त्या ठिकाणी बाय द स्पोर फॉर्मेशन होती. आणि मग जी प्लांट स्पोर फॉर्मेशन नंतर रिप्रोड्यूस होत असेल, रिप्रोड्यूस होणं म्हणजे काय तर त्या ठिकाणी त्याचं प्रजनन होणं, सेम टू सेम तशी त्या ठिकाणी प्लांट तयार करणं त्याला आपण रिप्रोडक्शन म्हणतोय. आणि म्हणून त्या ठिकाणी जर रिप्रोडक्शन जर होत असेल तर याची रिप्रोडक्शनची जी काही मेथड आहे तर ती कोणती आहे स्पोर फॉर्मेशनची. मग स्पोर फॉर्मेशन जर होत असेल रिप्रोडक्शन तर कसं करतात दे रिप्रोड्यूस बाय स्पोर्स अँड बॅक पोस्टीरियर सरफेस ऑफ लीव्स. मग आता हे जे स्पोर असतात हे कुठे असतात तर त्या ठिकाणी पानांवरती असतात. कशावरती असतात? पानांवरती. परंतु पानाचा कोणता भाग सांगितला तर त्या ठिकाणी स्पोर अँड बॅक पोस्टीरियर सरफेस, पानाचा मागचा भाग आणि पानाच्या मागच्या भागाने त्या ठिकाणी काय होणार आहे तर त्या ठिकाणी स्पोर फॉर्मेशन होणार आहे. आणि मग स्पोर फॉर्मेशन जेव्हा होईल एक प्रकारचं स्पोर फॉर्मेशन हे रिप्रोडक्शन आहे. आणि हे रिप्रोडक्शन आल्याच्या नंतर जशी सेम टू सेम त्या ठिकाणी आपल्याला प्लांट त्या ठिकाणी तयार झालेली भेटेल. परंतु ती प्लांट कोणत्या डिव्हिजन मध्ये भेटणार आहे तर त्याचं नाव आहे पेट्रिडोफायटा. आहे पेट्रिडोफायटा या डिव्हिजन मधली आपल्याला ही प्लांट बघायला मिळणार आहे. नंतर आहे दे रिप्रोड्यूस असेक्सुअली बाय स्पोर फॉर्मेशन. आणि म्हणून जर ह्या प्लांटला जर त्या ठिकाणी काय व्हायचं असेल रिप्रोड्यूस व्हायचं असेल तर ही याचं जे काही रिप्रोडक्शन आहे तर ते कसं आहे असेक्सुअली आहे, अलैंगिक दृष्ट्या त्या ठिकाणी रिप्रोडक्शन करून येतं. आणि कशाला तर त्या ठिकाणी बाय द स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन तर त्या ठिकाणी काय होणार आहे तर याचं रिप्रोडक्शन होणार आहे. परंतु इथे महत्त्वाचा शब्द काय वापरलाय असेक्सुअली, अलैंगिक दृष्ट्या याच्यामध्ये काय होईल स्पोर फॉर्मेशनच्या माध्यमातून प्लांट की काय होणार आहे रिप्रोड्यूस होणार आहे. नंतरचा जो काही पॉईंट आहे काय सांगितलंय दे हॅव वेल डेव्हलप कंडक्टिंग सिस्टीम. मग ह्या प्लॅन मध्ये जर आपण बघितलं तर ह्या प्लॅन मध्ये सगळ्यात अगोदर जी काही कंडक्टिंग सिस्टीम आहे, कंडक्टिंग सिस्टीम म्हणजे काय तर त्या ठिकाणी अन्न असेल किंवा त्या ठिकाणी वॉटर असेल किंवा अदर जे काही न्यूट्रिएंट असतील, फूड, न्यूट्रिएंट ऑर द वॉटर हे जे असणार आहे तर यांना त्या ठिकाणी अगदी शेवटच्या टोकापर्यंत प्लॅनच्या शेवटच्या टोकापर्यंत वाहून नेणारी जी काही सिस्टीम आहे तर आपण कंडक्टिंग सिस्टीम म्हणतो. ती कंडक्टिंग सिस्टीम याच्यामध्ये जर बघितली तर ती पूर्णपणे वेल डेव्हलप आहे. जसं की आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम आहे तसं याच्यामध्ये काय आहे कंडक्टिंग सिस्टीम आहे. आणि ह्या कंडक्टिंग सिस्टीमच्या माध्यमातून काय घडतं की सगळ्या पार्ट्सना प्लॅनच्या सगळ्या पार्ट्सना रूट असेल, स्टेम असेल, लीव्ज असेल किंवा अदर जे काही पार्ट असतील त्या सर्वच पार्टला त्या ठिकाणी काय भेटते तर त्या ठिकाणी वॉटर भेटते किंवा न्यूट्रिएंट भेटते किंवा जे काही त्याला लागणारे जे काही घटक आहेत, पोषक घटक आहेत ते त्या ठिकाणी भेटत असतात. ठीक आहे. याच्यानंतरचा जो काही त्या ठिकाणी भाग आहे तो आपण लगेच नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.
तत्पूर्वी धन्यवाद.